नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. सिंहगड रोडवरील पानमळा येथे सहवास हॉलला भीषण आग लागली. यामध्ये सहवास हॉलचा स्टेज जळून खाक झाला. सहवास हॉलचे वासे लाकडाचे असल्याने तत्काळ आगीने पेट घेतला. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी न होता किरकोळ वित्तहानी झाली. साधारणपणे सकाळी 11 वाजताच्या सुमारास अचानकपणे सहवास हॉल मंगल कार्यालयातून आगीचे धूर निघू लागल्याने तेथील स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे रहिवाशांनी ताबडतोब आजूबाजूची घरे रिकामी करून गॅस सिलेंडर दुसऱ्या ठिकाणी हलवले. रहिवाशांनी ताबडतोब सेंट्रल फायर ब्रिगेडला फोन लावल्याने 5 ते 10 मिनिटात फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यात आली. तरी सुद्धा आग नेमकी कशाने लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेची चौकशी करण्यात येईल असे दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक आरके यांनी सांगितले. सामान्यांच्या भल्यासाठी साईबाबांसारखे विभूती जन्म घेतात असे प्रतिपादन पंचांगकर्ते अनंत दाते यांनी केलं. ओम साई सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित साई महोत्सव 2013 मध्ये पंचांगकर्ते अनंत धुंडीराज दाते आणि महापौर चंचला कोदरे यांच्या हस्ते साई भक्त काकासाहेब दीक्षित यांना मरणोत्तर साईरत्न पुरस्कार तर साई भक्त श्रीनिवास कशेळकर यांना साई सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दीक्षित यांच्या वतीने त्यांचा पुरस्कार त्यांचे नातू साई भक्त अनिल दीक्षित यांनी स्वीकारला. यावेळी मातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबा आणि लहान मुले, शिर्डी, मुंबई, कराड, नागपूर, औरंगाबाद, नगर, पुणे येथील साई भक्त उपस्थित होते. दाते म्हणाले, भगवंताला कुणीही पाहिलेले नाही, मात्र काही भाग्यवंतांना साईबाबांसारख्या विभूतींना जवळून पाहण्याचे भाग्य मिळाले. त्यापैकीच एक कैलासवासी काकासाहेब दीक्षित हे होते. भगवंताला जगाच्या हितासाठी अवतार घ्यावा लागतो, मात्र सामान्यांच्या हितासाठी विभूती जन्म घेतात असे प्रतिपादन करून दाते पुढे म्हणाले, गुरुपुष्यामृताच्या शुभमुहूर्तावर काकासाहेब दीक्षित आणि साईबाबा यांची भेट झाली. आजचाही मुहूर्त त्याच तोडीचा म्हणजे रवी पुष्यामृताच्या शुभमुहूर्तावर काकासाहेब दीक्षित यांना हा पुरस्कार माझ्या हस्ते प्रदान करणे हे मी माझे भाग्य समजतो असेही ते म्हणाले. महापौर चंचला कोदरे म्हणाल्या, प्रत्येक समाजात वेगवेगळी संस्कृती असते. धर्मपंथाप्रमाणे प्रत्येकाचे सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळे असतात. साई नामात प्रत्येक जण आपले दुःख विसरतो. साईबाबा प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचून त्यांचे दुःख दूर करणारी महान विभूती आहेत. माझे पद, प्रतिष्ठा ही साईबाबांच्या चरणी अर्पण आहे असेही त्या म्हणाल्या. आयडिया सेल्युलरने नवीन अल्ट्रा मोबाईलच्या माध्यमातून आता स्मार्टफोन विभागात प्रवेश केला आहे. आयडिया अल्ट्रा याची राष्ट्रीय पातळीवरील सुरुवात ही पुण्याच्या बाजारपेठेपासून करण्यात येत आहे. नवीन आयडिया अल्ट्रा हा स्मार्टफोन 3G बाजारपेठांमध्ये म्हणजेच महाराष्ट्र आणि गोव्यातील 1000 आउटलेटमध्ये उपलब्ध असणार आहे. आयडिया अल्ट्रा हा युवक आणि इंटरनेट सॅव्ही मंडळींना डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आला आहे. यामध्ये 8 मेगापिक्सेल फ्लॅश कॅमेरा असून तो वेगाने हलणाऱ्या वस्तूंचे एकाच वेळेस 90 सलग फोटो काढू शकतो. या स्मार्टफोनमध्ये 5 इंची IPS डिस्प्ले, कॅपॅसिटिव्ह मल्टी टच आणि लाईट सेन्सर असल्यामुळे अजोड दृश्यता मिळते. ड्युअल सिम अल्ट्रामध्ये 1.2 GHz क्वाड प्रोसेसर असून तो अँड्रॉइड जेलीबीन असल्याने अधिक आकर्षक इंटरनेट ब्राउझिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा, ईमेल अपडेट्स, गेम्स, सोशल नेटवर्किंग उपलब्ध होतात अशी माहिती आयडिया सेल्युलरचे मुख्य वितरण अधिकारी शशी शंकर यांनी दिली. आयडिया सेल्युलरचे महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चौरसिया यावेळी उपस्थित होते. मोबाईल ब्रॉडबँडच्या पद्धतीत बदल केल्यास मोबाईल ब्रॉडबँडचा खरा विकास होऊ शकतो. हे लक्षात घेऊन आयडियाने वाजवी दरात 3G स्मार्टफोन्स आणि हाय एंड वैशिष्ट्यांनी युक्त स्मार्टफोन आणण्याचा निर्णय घेतला आहे. अल्ट्राबरोबरच महाराष्ट्र आणि गोव्यातील ग्राहकांसाठी 259 रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
संघाच्या वतीने दिवंगत पत्रकार माधवराव खंडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वर्तमानपत्रांमधील बातम्यांनाही जर प्रश्न सुटत नसतील तर त्यासाठी उपोषण करायचे आणि ती समस्या मार्गी लावायची, यासाठी माधवराव खंडकर प्रयत्नशील असायचे. त्यांची पत्रकारिता उमद्या पत्रकारांसाठी ऊर्जा आणि प्रेरणास्त्रोत ठरू शकते, अशा भावपूर्ण प्रतिक्रिया पत्रकार संघातील शोकसभेत राजकीय, सामाजिक आणि ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केल्या. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, आमदार मोहन जोशी आणि पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. माधवरावांनी कायमस्वरूपी समाजसेवेचे भान ठेवून पत्रकारितेचे काम केले. आजपर्यंत 3.25 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण त्याबाबत चर्चा करून समस्यांच्या मुळाशी जाण्याचे कामही माध्यमे करत नाहीत, असे सांगून जोशी म्हणाले, माझ्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. कार्यकर्त्यांमधील चांगले गुण हेरून त्यांना काम करण्याची प्रेरणा आणि मार्गदर्शकाची भूमिका ते नेहमीच बजावत असत, असेही ते म्हणाले. जे ठेकेदार कामगारांना बोनस देणार नाहीत त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी पालिकेतील विभाग प्रमुखांची बैठक घेतली. जे ठेकेदार दिवाळीत कंत्राटी कामगारांना बोनस देणार नाहीत त्यांना थेट काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना जगताप यांनी दिल्या. पालिका प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे पालिकेतील 3,500 कंत्राटी कामगारांची दिवाळी गोड होणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पालिकेतील गटनेते डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले. RPIने सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे धेंडे म्हणाले. कंत्राटी कामगारांच्या फायद्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याची चर्चा अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. श्रीकांत कुलकर्णी यांच्या 52 कवितांचा समावेश असलेल्या अव्यक्त तू या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. श्रीकांत कुलकर्णी यांच्या अव्यक्त या 52 कवितांचा समावेश असलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रभावती कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. मनाच्या संदुकीत जपून ठेवलेल्या सुंदर आठवणी म्हणजेच अव्यक्त भावना यात मांडलेल्या आहेत. तसेच सुगंधी फुलाचा सुगंध फुलातून कसा येतो हे जसे सांगता येत नाही, परंतु आपण तो सुगंध अनुभवतो, तशीच कविता ही अंतर्मनाच्या गाभ्यातून येते आणि शब्दात आपले स्वरूप दाखवते. मनाच्या अथांग समुद्रातील 40 वर्षापूर्वी लपून ठेवलेल्या प्रदीर्घ भूतकाळातील आठवणींच्या शिंपल्यांचा जाणवणारा थंड स्पर्श रसिकांच्या वेदनांना वेदना देणारा असेल, परंतु माणूस आयुष्यात वेदनेवरच प्रेम करत असतो आणि म्हणूनच विफल जाणीवांच्या वेदना माणसाचे अंतरंग ढवळून टाकते आणि व्यथित मनातील अव्यक्त भावना शब्दातून बोलक्या होतात, असे प्रतिपादन श्रीकांत कुलकर्णी यांनी केले. तसेच जीवनातल्या विविध अनुभवांकडे कुलकर्णी संवेदनशील मनाने पाहतात. त्यांच्या या पाहण्यातूनच त्यांच्या कवितांमधील विविधता दिसून येते, असे मत मराठी चित्रपट सृष्टीचे लेखक आणि गीतकार वैभव जोशी यांनी व्यक्त केले. देशाला नवा पर्याय देण्यासाठी भारतीय नवजवान सेना या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. देशभर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शिक्षणाचा प्रश्न अधिक जटिल झाला आहे. जनतेच्या या मूलभूत गरजा आहेत, तेवढाही स्वातंत्र्याच्या 65 वर्षांच्या काळात नागरिकांना मिळाला नाहीत. याला सरकार जेवढे जबाबदार आहे तेवढेच इतर राजकीय पक्ष आहेत. म्हणून देशाला राजकीय स्थैर्य देण्यासाठी आणि एक नवा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय नवजवान सेना या पक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष संजय पडवळ यांनी दिली. देशाला काळा पैसा मिळवून देणे, लोकपाल बिल लवकर लागू व्हावे, न्यायपूर्ण स्वदेशी अर्थव्यवस्था लागू करणे, व्यवस्था न्यायपूर्ण बनवून समस्त भारतीयांना त्यांचा मूलभूत हक्क मिळवून देणे आदी पक्षाचे प्रमुख मुद्दे आहेत, असेही पडवळ यांनी सांगितले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल कंप्यूटर्स
Electronics, Electronic and Telecommunications, IT and Mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA, Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering. और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. सत्याग्रही विचारधारा या दिवाळी अंकाचे प्रकाशन अभिनेते अतुल पेठे आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टर उर्मिला सप्तर्षी यावेळी उपस्थित होत्या. पेठे म्हणाले, सत्याचा आग्रह धरणारी विचारधारा सध्या लोप पावत चालली आहे. सत्यापासून दूर जात भलताच आग्रह सुरू झाला आहे. नैराश्यपूर्ण कालखंडातून देश चालला आहे. सर्वांचे आयुष्य हे इव्हेंटमय झाले आहे. अराजकाची घंटा 2 महिन्यांपूर्वीच पुण्यात वाजली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करण्यात आली. या घटनेला इतके दिवस लोटले तरी अद्यापही पोलिसांना त्यांचे मारेकरी सापडले नाहीत. समाजाला गृहीत धरून शासन व्यवस्थेचा कारभार सध्या सुरू आहे. गावागावातल्या चळवळी बंद पडल्या आहेत. सगळ्यांचे आयुष्य नुसते इव्हेंटमय झाले आहे. आजच्या समाजाला प्रबोधनात्मक काही नको आहे. नव्या लोकांना इतिहास माहीत नाही. समाजाची घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. त्यामुळे व्हिज्युअल पोल्युशन झालेले दिसत आहे. सध्या पावबाजी कल्चर आले आहे. समाजाची संवेदनशीलता हरपलेली आहे असेही त्यांनी नमूद केले. सव्वीस आणि 27 ऑक्टोबर रोजी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यात स्वसंरक्षणाची गरज, देशातील अंतर्गत सुरक्षितता, बांगलादेश आणि चीनची घुसखोरी आदी विषयांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती समितीचे राज्य प्रवक्ते सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे, सातारा, नगर, जालना आदी जिल्ह्यांचे एकत्रित अधिवेशन झाले होते. या अधिवेशनामध्ये शासनाने पुढाकार घेऊन गोवंश हत्याबंदी कायदा तत्काळ लागू करावा, धार्मिक श्रद्धा रक्षण कायदा संमत करावा आदी ठराव संमत करण्यात आले. जनतेला या विषयासंबंधी जागृत करण्याचेही गरजेचे आहे असेही घनवट यांनी सांगितले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. जनवार्ताकडून पुणेकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले.